बारामती सुनीताताई पवार यांना. सुनीताताई पवार यांना. काय बारामध्ये आता जे हवा चालले बिनविरोध होईल असं वाटतं. दादांची इतकी प्रगती हे ते त्यामुळे उद्धव वहिनीचे येणार निवडून. पुढे जर उमेदवार उभा राहिला तर शक्यच नाही बारामध्ये उमेदवार उभं राहणं. बिनविरोध निवडून होणार. सुनित्रा वहिनी निवडून येणार. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणुकीमध्ये आणखी रंगत येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र बारामतीकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात. काका गाव कुठलं? निरावागच. निवडणूक लागली आहे, काय वाटतंय? काय येतं वाटायचं? हा? काय वाटायचं? बिनविरोध होईल का नाही वाटत? कुठली विधानसभेची नाही होणार. नाही होणार. नाही होणार. का बरं? आता ती मला काय माहित नाही एवढं. अच्छा. तर काही लोक आहेत, नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, निवडणूक लागली आहे विधानसभेची, काय वाटतं एकंदरीत या निवडणुकीकडे बघून? बिनविरोध निवडून होणार. सुनित्रा वहिनी निवडून येणार. बिनविरोध. का बरं असं वाटतं बिनविरोध? तर दादांची इतकी प्रगती हे ते त्यामुळे उद्धव वहिनीचे येणार निवडून. वहिनीच. अन्य काही मतदार आहेत किंवा नागरिक आहेत बारामतीकर, आपण त्यांच्याशी संवाद करूयात. दादा, बारामतीची निवडणूक लागली आहे, पोटनिवडणूक, काय वाटतंय? काय बारामध्ये आता जे हवा चालले बिनविरोध होईल असं वाटतं. बिनविरोध होईल असं वाटतंय. हो. का बरं बिनविरोध होईल असं वाटतं? एक सहानुभूती दाजीदांडाला बोललं. दुसरीकडं विचार चालू आहे की उमेदवार उभा करायचा, आता त्याबद्दल माहिती नाही एवढी आम्हाला. पण राजकारण वाटते का पुढच्या उमेदवाराला जास्त महत्त्व मिळेल किंवा? नाही वन साईड होणार. दादा, निवडणूक लागली आहे बारामतीची, काय वाटतंय? काय आपलं काय हां? तर या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत, आपण त्यांच्या संवाद साधूयात. 23 एप्रिलला जे आहे ते मतदान होणार आहे आणि 4 मेला जो आहे तो निकाल आहे. काही लोक आहेत, आपण त्यांचे संवाद साधूयात. कुठून आला काका? कुठलं गाव? बारामती. बारामती. निवडणूक जाहीर झाली आहे बारामतीची, काय वाटतंय? चांगलं आहे. चांगलं आहे उलट. चांगलं आहे. चांगलं आहे. चांगलं आहे. एक नंबर आहे. बिनविरोध होईल असं वाटतंय का? येईल की. हा? काय वाटतंय काका? निवडणूक जाहीर झाली, चांगलं आहे की. उलट बिनविरोध व्हायला पाहिजे. होईल असं वाटतंय का? होईल की. मग काय होणार. सगळ्याचे विचार घेतल्यावर होणारच की. हो, कोण आमदार असं काय आता एवढं पण नाही सांगता. नाही सांगता येईल. खरं तर अनेकांचं म्हणणं आहे की ही निवडणूक बिनविरोध होईल. खरं तर या ठिकाणी बारामतीमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. काका, बारामतीचेच का? नाही मग काका या ठिकाणी बोलायला तयार नाहीत. अन्य काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. खरं तर निवडणुकीसंदर्भात काय वाटतं हे आपण लोकांची जाणून घेतोय. दादा, बारामतीची निवडणूक जाहीर झालेली आहे. बारामतीची निवडणूक जाहीर झाली आहे, काय वाटतं? निवडणूक मतलब हिंदी में बताइए हमारा. इलेक्शन. हिंदी भाषिक आहेत. या ठिकाणी लोक नाश्ता करतात, आहे आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. दादा, झाला का नाश्ता? नाश्ता झाला का? झालं की. बस झालं. बारामतीची निवडणूक जाहीर झालेली आहे, काय वाटतं? बारामती सुनीताताई पवार यांना. हा? सुनीताताई पवार यांना. बिनविरोध होईल असं वाटतंय का? बिनविरोध बी होईल. 100%. काय म्हणा? 100% बिनविरोध. बिनविरोध होणार. पुढे जर उमेदवार उभा राहिला तर? शक्यच नाही बारामध्ये उमेदवार उभं राहणं. कारण पवारांचं एवढं काम आहे की त्यांच्या विरोधात कोणी उभं राहायचा विषयच नाही. राहिलं तरी नाही, शक्यच नाही. तर या होत्या बारामतीकरांच्या प्रतिक्रिया. अनेकांना असं वाटतं आहे की ही निवडणूक बिनविरोध होईल, मात्र ही खरंच निवडणूक बिनविरोध का, याबद्दल शासंका आहे. काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की निवडणूक बिनविरोध होणार नाही. आता नेमकं उमेदवार कोण असणार? बोललं जाते सुनेत्रा पवार उमेदवार असतील आणि याच्यामध्ये बाजी कोण मारतं, ही बिनविरोध निवडणूक होते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.